नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत जाळीदार घावन। तर मंडळी, हे घावन बनवण्याची रेसिपी अत्यंत साधी सोपी आहे। आता ही तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा ही तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली तर तुमची सुद्धा घावन एकदम मऊ लुसलुशीत आणि असे जाळीदार होणारच। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्यासोबत तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। घावन बनवण्यासाठी सुरुवातीला तांदूळ भिजत घालायचे आहेत। तर इथे मी रेशनिंगच्या तांदळाचा वापर केलेला आहे। याऐवजी तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता की ज्याचा भात एकदम सुट्टा होतो। तर इथे जो रेशनिंगचा तांदूळ मी भिजत घातलेला आहे तो जवळजवळ 7 ते 8 तास मी तांदूळ भिजत घातलेला आहे आणि अगदी हाताने अलगद चुरडेल एवढा हा तांदूळ भिजलेला आहे। त्यानंतर हा तांदूळ थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि अगदी कमी पाण्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। पाणी घालत असताना अगदी अंदाजाने थोडंसंच घालायचं आहे, ज्यामध्ये फक्त तांदूळ बुडतील एवढंच पाणी घालायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे मिक्सरमधून याचं पीठ तयार झालेलं आहे। तांदूळ दळत असताना एकदम बारीक दळून घ्यायचे आहे, जसं की इडलीचं पीठ आपण दळतो तसं इथे हे पीठ दळून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता हे दळून झालेलं पीठ मी एका सगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता आता इथे सगळे तांदूळ दळून तयार झालेले आहेत। एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की कधी कधी एखाद्या घाण्यामध्ये पाणी जर का जास्त झालं असेल तर ते पूर्ण इथे या पिठामध्ये मिक्स होतं। तरी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता की पिठाची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट आहे। आपण हाताने जेव्हा पीठ असं मिक्स करतोय तर एकदम जाडसर असं एकदम घट्ट असं पीठ लागतं आहे। तर असंच आपल्याला पीठ तयार करायचं आहे आणि यानंतर आपण हे पीठ मोजून एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी 2 पेले हे मी असे इथे घेतलेले आहेत। इथे घावनचं पीठ तयार करत असताना प्रत्येक वेळेला पीठ मोजूनच घ्यायचं आहे आणि त्याच्याच अंदाजाने पाणी घालायचं आहे। कारण पाण्याचं जर का परफेक्ट प्रमाण असेल तरच घावन जाळीदार आणि पातळ होतील, नाहीतर कधी कधी घावन होतच नाहीत, म्हणजे जाडसर होतात किंवा एकदम जर का पातळ झाले तर ते निघत नाहीत, चिकटून बसतात। त्यामुळे हे सगळं माप आहे ते अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 2 पेला एवढं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये मी मोजून अगदी 2 पेला एवढंच पाणी घालायचं आहे, यापेक्षा जास्त घालायचं नाही किंवा कमी सुद्धा घालायचं नाही। एखाद्या वेळी जर का तुम्ही कमी घातलं तर जाडसर का होईना पण घावन येतील, पण जर का जास्त झालं तर घावन अजिबात येणार नाहीत। त्यामुळे मोजून मी फक्त 2 पेला एवढं पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर पुन्हा पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात पीठ घट्ट व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी एकसारखं हलवून घेतलेलं आहे। इथे पीठ आपल्याला जसं हवं आहे की नाही हे भिजले की हे पाहण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे हातावरती घेऊन पाहू शकता। एकदम पातळ असं पीठ आपण इथे तयार केलेलं आहे आणि असंच पीठ हवं आहे। यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। आता इथे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे घावन घालण्यासाठी तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे। तर मंडळी, या ठिकाणी तांदूळ भिजून कसं पीठ तयार करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। याऐवजी तुम्हाला जर का तांदूळ सुकवून याचं गिरणीतून कसं पीठ तयार करायचं हे जर का पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला तर मग आता इथे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण घावन घालून घेऊया। घावन तयार करण्यासाठी इथे जो भिडाचा तवा असतो तो वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही नॉनस्टिक कोणताही तवा वापरू शकता की ज्यावरती छान असे घावन उलटले जातील। घावन घालण्यासाठी भिडाचा तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि घावन घालते वेळेस गॅस फ्लेम हा एकदम हाय ठेवायचा आहे आणि वरून अशा प्रकारे घावन घालायचं आहे। जेव्हा गॅस आपण हाय ठेवतो त्यावेळेला घावनला एकदम मस्त अशी जाळी सुटते आणि घावन छान जाळीदार तयार होतं। त्यानंतर यावरती अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर छान अशी एकदम वाफ बसल्यानंतर तुम्ही हे झाकण बाजूला करून घेऊ शकता आणि पुन्हा गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवून पुन्हा
अर्धा मिनिट हे घावन खालून शेकू द्यायचं आहे। घावन अगदी आपलं छान भाजलं गेलं की त्या ऑटोमॅटिक तव्याच्या कडा सुटल्या जातात। ज्याप्रमाणे इथे तुमच्या व्हिडिओत लक्षात येईल की मस्त अशा कडा सुटल्या गेलेल्या आहेत। तर सुरुवातीला कडानी असं घावन उलटून घ्यायचं आहे आणि नंतर मध्ये चमचा घालून घावन उचलायचं आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण घावन तयार करतो तर एकदम झटपट असं आपण अलगद घावन तयार करू शकतो। तर मंडळी इथे आपलं छान असं घावन तयार झालेलं आहे। आता हे एखाद्या जाळीवरती ठेवून द्यायचं आहे की ज्यामुळे त्याची वाफ निघून जाईल आणि घावन एकदम मऊसूत तयार होईल। आता यानंतर पुन्हा गॅस हा हाय करायचा आहे। भिडाचा तवा छान कडकडीत तापू द्यायचा, त्याला वरून तेल लावायचं। अशा प्रकारे मी मस्त असं तेल ग्रीस करून घेते आणि यानंतर यावरती पुन्हा घावन घालायचं आहे आणि सुरुवातीला सांगितलेल्या प्रोसेसनी ते सुद्धा घावन छान असे प्रत्येक घावन व्यवस्थित शेकून बाजूला काढायचे आहेत। तर इथे छान आपले जाळीदार असे घावन तयार झालेले आहेत। तर म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण घावन तयार करतो तर एकदम मऊसूत होतात, जाळीदार होतात आणि अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा एकदम छान मऊ लुसलुशीत राहतात। तर मंडळी आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।